Hello children and welcome back to this session of your English class. मी मानसी आज आपल्या या चॅप्टरच्या कन्क्लुडिंग पार्ट मध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल या कहाणीचा कन्क्लुडिंग पार्ट वाचू की शेवटी काय होतं कहाणीमध्ये आणि उरलेल्या जे एक्सरसाइजेस वगैरे आहेत त्यांना सुद्धा बघूया. तर चला वाचू लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. तर आतापर्यंतच्या कहाणीत आपण वाचलेलं आहे की अकुल्का आणि मलाशा असे नावाच्या दोन मुली आहेत. अकुल्का मोठी आहे आणि मलाशा लहान आहे. मलाशा चुकीने अकुल्काचा ड्रेस खराब करून देते आणि त्यांच्याकडे एक सणाचा दिवस आहे आणि सगळ्यांना खुशी बनवायला पाहिजे, हर्षोल्लास झाला पाहिजे, पण त्या दोन्ही मुली जे आपसात भांडणं सुरू करतात त्यामुळे त्यांच्या ज्या दोघांच्या आया आहेत, दोघांच्या आई भांडू लागतात आणि त्यांचं भांडण पाहून सगळे गावातले अनेकही लोक येतात आणि त्या भांडणात पडतात. त्यांची आजी, अकुल्काची जी आजी असते ती त्यांना थांबवायचा प्रयत्न करते आणि समजवते की आज सणासुदीचा दिवस आहे तर आपल्याला असं भांडण करणं योग्य नाही, पण कोणी तिची ऐकत नाही आणि ते लोक भांडत राहतात. तिकडे काय होतं की थोड्या वेळाने त्या दोघी ज्या आहेत मुली त्या त्या डबक्याजवळ जातात जिथे त्यांची ड्रेस खराब झालेली असते अकुल्काची, आणि ती तिथे एक छोटासा दगड घेऊन ते मातीला ती स्क्रॅच करू लागते, म्हणजे की ती तिला खोदू लागते ती जमीन, आणि ते जे पाणी असतं ते ती खालती करायचा प्रयत्न करते. आणि मग नंतर मलाशा येऊन ती पण तिची हेल्प करते आणि मग पहा मग काय होतं कहाणीमध्ये. The peasants had begun to fight just as the water went down the rill toward the place where the old woman was trying to separate the men. आता काय होतं, peasants म्हणजे शेतकरी. शेतकरी जे आहे फाईट म्हणजे की भांडू लागतात, had begun to fight, त्यांनी भांडण सुरू करून दिलं असतं. आणि तेव्हाच जस्ट एज द वॉटर, तेव्हाच तिचे पाणी, रिल म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी आधीच की असं छोटस पाण्याचा बहाव असतो, तर ते जे रिल होतं ते पाण्याचं बहाव होतं डाऊन द रिल टुवर्ड द प्लेस, तर ते तिथून जिथे त्या मुली होत्या तिथपासून घेऊन खालतीपर्यंत जिथे हे लोक भांडत होते तिथपर्यंत येऊन गेलेलं असतं पाण्याचा बहाव. कारण की या मुली तिथे जाऊन ते पाणी जे आहे पाण्याचा बहाव करायची कोशिश करतात दुसरीकडे. टुवर्ड्स द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राइंग टू सेपरेट द मेन, म्हणजे कुठे येऊन जातं हे पाणी, जिथे ती म्हातारी बाई, जिथे ती आजी जी आहे त्या माणसांना, मेन म्हणजे माणसं, सेपरेट करणं म्हणजे वेगवेगळं करायचा प्रयत्न करत होती, तिथे ते तिथपर्यंत ते पाणी येऊन जातं. द गर्ल्स रॅन, मुली पळाल्या, तिथून मुली पळून आल्या. वन फ्रॉम वन साइड ऑफ द रिल, द अदर फ्रॉम अदर साइड, म्हणजे त्या दोन्ही मुली तिथून जिथे त्या होत्या तिथून पळून तिथपर्यंत आल्या. हे रिल समजून घ्या, हे पाणी वाहत आहे, एक मुलगी एकीकडे होती आणि एक मुलगी एकीकडे, अशा दोघी जणी धावून तिथपर्यंत येतात. लुक आउट मलाशा, लुक आउट, शाउटेड अकुल्का. आता जी अकुल्का मोठीवाली मुलगी होती ती खूप खुश होऊन ती ओरडते की लुक आउट मलाशा, की पहा पहा मलाशा पहा. लुक आउट म्हणजे पहा. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ, आता मलाशा पण काहीतरी बोलणं चाहत होती स्वतः, बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर, पण तिला इतकं जोराचं हसू सुटलं, लाफ्टर म्हणजे हसू, की ती काही बोलू नाही पावली. द गर्ल्स वर रनिंग अँड लाफिंग ऍट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रिल. आता त्या मुलींना काय पाहून हसू सुटलं की त्या ज्या पाण्यामध्ये एक चिप होती, एक असं दगडसारखं होतं, ते वरती खालती असं करत होतं आणि ते तिथे असं वाहत होतं, तर ते पाहून त्यांना खूप हसू येतं. लहान मुलांना काय असतं ना, कधी कधी कोणतीच गोष्ट नाही लागत, ते कोणत्याही गोष्टीवरती हसतात, कसंही म्हणजे प्रसन्न राहतात, तर ते प्रसन्न होत्या मुली, ते पाहून त्यांना खूप हसू सुटलं. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पीझंट्स, आणि असं धावत धावत त्या लोकी त्या शेतकऱ्यांच्या झुंडमध्ये, त्या भीडमध्ये त्या लोकी अगदी मधोमध येऊन गेल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पीझंट्स, आता ती जी म्हातारी बाई होती तिने त्या मुलींना पाहिलं आणि त्या शेतकऱ्यांना म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉड मॅन, तर त्यांना म्हणते की तुम्हाला लाज आली पाहिजे देवाच्या ह्याच्यात, कसे आहात तुम्ही माणसं. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स, तुम्ही सगळे या दोन मुलींच्या कारणाने भांडत होते सगळे एकामेकाशी. अँड दे हॅव लॉंग अगो फॉरगॉटेन इट, आणि त्या लोकी ते फार आधीच आपलं भांडण विसरून गेलेले आहेत. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग नाईसली टुगेदर, आणि दोघी माझ्या प्रिय मुली किती छान खेळतात तेव्हापासून आपल्या बरोबर एकामेकाशी, हे बघा तुम्ही. दे आर वायझर देन यू, तर त्या तुमच्यापेक्षा जास्त समजूतदार आहे, त्यांना तुमच्यापेक्षा जास्त समजदारी आहे.
द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स. आता त्या माणसांनी सगळ्यांनी त्या मुलीकडे बघितलं, दोघींकडे. अँड दे फेल्ट अशेम्ड. आणि त्यांना खूप लाजिरवाणं झालं, त्यांना खूपच लाज आली आपल्या आपची. देन दे लाव्हड ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने ते आपल्यावरती पण खूप हसले की आपण कसं भांडत होतो एकामेकाशी. आणि असं करून आपापल्या ते शेतात गेले. स्कॅटर्ड म्हणजे आपापल्या शेतात चालले गेले. तर अशी ही कहाणी होती आजची, खूप छान होती. काउंट लिओ अँड टॉल्स्टॉय, अडॅप्टेड फ्रॉम अ ट्रान्सलेशन बाय लिओ विनर. ठीक आहे, हे ट्रान्सलेट करून ही कहाणी आपल्यापर्यंत अशी आली आहे. तर कशी वाटली कहाणी? खूपच छान होती ना, की कशी लहान मुलांच्या भांडणामध्ये मोठे आले आणि त्यांनी उगीचच्या उगीच गोष्टीला इतकं मोठं करून दिलं. आता आपण याची इंग्लिश वर्कशॉप बघू. रीड अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन. ठीक आहे, इंटोनेशन म्हणजे टोन सहित. आता जसं मी बोलेन तसंच तुम्ही पण बोलायचा प्रयत्न करा. डोंट गो. परत म्हणा, डोंट गो. आय एम अफ्रेड. म्हणजे तर भीती वाटते ना, तर भीती वाटायची पाहिजे. आय एम अफ्रेड. नेव्हर माइंड. नेव्हर माइंड. ओके. लुक आउट म्हणजे हे प्रसन्नतेने म्हणतात, लुक आउट. शेम ऑन यू म्हणजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कसं? शेम ऑन यू. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही पण याला बोला. आता काय आहे हे क्वेश्चन आपण पुढे करूया. हे सगळे जे क्वेश्चन आहेत आपण हे पाहू. राईट द स्टेजेस इन विच द फाईट बिगेन अँड गॉट वर्स. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, स्टेजेस लिहायचे आहेत की कशी कशी फाईट म्हणजे भांडण सुरू झालं आणि कसं कसं वर्स म्हणजे वाईट होत गेलं. यू मे शो एज मेनी स्टेजेस एज यू लाईक. तुम्ही तुमच्या हिशोबे किती पण स्टेजेस दाखवू शकता. देन राईट हाऊ अँड वेन द पीपल स्टॉप्ड फायटिंग. ठीक आहे, तर फाईट आहे जसं की भांडण आहे, अकुलकाज मदर हिट मलाशा. ठीक आहे, त्याच्यानंतर काय झालं की मलाशाची आई आली. मग ते कसं स्टेप बाय स्टेप ही कहाणी पुढे वाढली, तर हे आपल्याला ह्याच्यात स्टेजेस द स्टेजेस लिहायचं आहे. तर ते तुम्ही कहाणी वाचा परत से. मी तुम्हाला कहाणी पूर्ण ओरली समजवली आणि हे तुम्ही आपल्या मनाने करा. आणि मग त्यानंतर फाईट केम टू एन एंड कसं आलं की त्या मुलींनी कसं तिथे जाऊन पडल जवळ पाण्याचा रील खालती आणला आणि मग कसं लोकांची जी आहे बुद्धी ठिकाण्यावरती आली त्या लोकांना खेळतं पाहून. अशा प्रकारे हे तुम्हाला करायचंय. आता आपल्याला काय करायचंय, नाव चूज एनी वन ऑफ द रिझन यू हॅव लिस्टेड इन द ऍक्टिव्हिटी ऑन पेज 10. आपण सुरुवातीला अगदी एक ऍक्टिव्हिटी केली होती ज्याच्यात की रिझन्स लिहिले होते लोकांचे भांडायचे. ठीक आहे ना, तर ह्याच्यात काय करायचंय, एक एनॅक्ट करायचंय. एखादं कोणतं रिझन उचलून, एखादं कोणतं कारण उचलून तुम्हाला तसंच ऍक्टिंग करून दाखवायची आहे की कसं भांडण झालं आणि कसं ते भांडण मग दूर झालं, रिझॉल्व्ह झालं. तर अशा प्रकारे ही एक ऍक्टिंग तुम्ही लोक, ही एक ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे की तुम्ही एक ग्रुप बनवून करू शकताय. ठीक आहे, त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 6, 7 हे सगळे आपण ऑलरेडी करून चुकलेले आहोत है ना. आता आपण काय वाचूय, हे लँग्वेज स्टडी टाइप्स ऑफ नाउन्स. नाउन्स आपण आधी पण वाचलेलं आहे की नाउन्स काय असतं. नाउन म्हणजे नाव असतं, कुणाचंही नाव म्हणजे हे नाउन असतं. ठीक आहे ना, कोणत्याही वस्तूचं नाव, व्यक्तीचं नाव, जागेचं नाव. तर आता आपण ह्याला वाचू. वी हॅव सीन अर्लियर दॅट अ नाउन इज अ वर्ड. आपण आधी हे पाहून चुकलोय की नाउन काय आहे, शब्द आहे असा, दॅट इज यूज टू अ नेम अ पर्सन. एका व्यक्तीचं नाव असू शकतं, एका ॲनिमलचं जानवर, जागा प्लेस म्हणजे जागा, आणि थिंग कोणची वस्तू किंवा एक आयडिया पण असू शकतो, आपल्या डोक्याचा विचारही असू शकतो. द नेम्स गिव्हन टू पर्टिक्युलर पर्सन, ॲनिमल, प्लेसेस एटसेट्रा आर नोन एज प्रॉपर नाउन. आता हा प्रॉपर नाउन हा नाउनचा एक प्रकार आहे. ठीक आहे ना, तर प्रॉपर नाउन काय असतं, आपण जसं आपण म्हटलं गर्ल, तर हा एक कॉमन नाउन आहे. आणि प्रॉपर नाउन जर मी कुणाचं नाव घेते, जसं की ह्याच्यात होतं, नाव होतं, काय नाव होतं, अकुलका. तर हा अकुलका हा प्रॉपर नाउन आहे. मलाशा हा प्रॉपर नाउन आहे कारण की हे नावं आहेत. ठीक आहे ना, बाकीचे कॉमन नाउन्स असतात. पहा, तर नाउनचे दोन प्रकार दिले तिथे, कॉमन, प्रॉपर. कॉमन नाउन काय झालं, गर्ल. गर्ल मध्ये अकुलका. बॉय, ठीक आहे, बॉय मध्ये कुणाचंही नाव असू शकतं, मलाशा, संगीता. ठीक आहे, असे सगळे नावं झाले. बॉयचं नाव झालं आनंद. सिटी, सिटी कोणची असू शकते, जसं लंडन दिलेलं आहे इथे, मुंबई. माउंटेन, कोणचं माउंटेनचं नाव जेव्हा राहील ते प्रॉपर नाउन राहील. ठीक आहे, असंच टेबल, रिव्हर, बुक, बिल्डिंग आणि रुलर, टेबल एटसेट्रा. तर हे सगळे कॉमन नाउन आहे. आणि ह्यांचं जेव्हा एक नाव प्रॉपर दिलं जातं, जसं पहा इथे सह्याद्री, नर्मदा, हे नदीचे नावं आहेत, तर हे प्रॉपर नाउन झालं.
आता आपल्याला ह्याच्याशी रिलेटेड जी एक्सरसाइज आहे ती आपण आता करूया. एक हे पाहून घ्या, हे खूप मजेदार आहे, हे तुम्ही आपल्या मनाने सुद्धा करू शकताय. ह्याच्यात काय करायचंय, 2 मिनिट ऑफ ओरल वर्क, हे ओरल आहे बरं. गिव्ह एज मेनी एक्झाम्पल्स ऑफ द फॉलोइंग एज पॉसिबल विदिन 2 मिनिट्स. तुम्हाला 2 मिनिटाच्या आत जे आहे ह्याचे एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. ठीक आहे, जसं की अॅनिमल्स, तर अॅनिमल्सचे नेम द्यायचे सगळे इंग्लिशमध्ये. जसं की अॅनिमल्स कोणते असू शकतात, एलिफंट, लायन, टायगर, डॉग, कॅट. तर 2 मिनिटाच्या आत तुम्ही जितके देऊ शकता. असंच बर्ड्सचे नेम, व्हेजिटेबल्सचे नेम, हे सगळं 2 मिनिटाच्या आत तुम्ही किती जास्तीत जास्त नावं घेऊ शकता, असं तुम्ही एक गेम सुद्धा खेळू शकता. तर आता आपण ह्याचे एक्सरसाइज मध्ये जे उरलेले आहे ते बघू. तर चला ह्याचे क्वेश्चन आन्सर्स बघूया आपण, जे साईडचे क्वेश्चन आन्सर्स होते. डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वेरल? काय त्या मुली आपलं भांडण विसरल्या? येस, हो ते विसरल्या. हाऊ कॅन वी से दॅट? आपण असं कसं म्हणू शकतो? द टू गर्ल्स वर रनिंग अँड लाफिंग. त्या दोघी मुली धावत होत्या आणि हसत होत्या टुगेदर, एका बरोबर. ऍट द चिप बॉबलिंग अप अँड डाऊन द रेल. जी ती चिप होती ते वरती खालती करत होतं त्या पाण्यामध्ये. ते म्हणजे की त्याला पाहून त्या दोघी एका बरोबर हसत होत्या आणि म्हणून आपण म्हणू शकतो की त्यांनी आपलं भांडण विसरून गेल्या होत्या. वाय डिड द मेन फील अशेम्ड? त्या माणसांना लाज का वाटली? They felt ashamed when they saw the two girls forgot their quarrel and started playing again. त्यांना लाजिरवाणं झालं जेव्हा त्यांनी पाहिलं की दोघी मुली आपलं भांडण विसरून परतसे खेळू लागल्या. Spot the names of body parts from the story. Add 3 names on your own. तर तुम्हाला याच्यात काय करायचंय की बॉडी पार्टचे जितके नावं आलेत कहाणीमध्ये सगळे लिहायचे आणि त्याच्या व्यतिरिक्त 2-3 नावं अनेक लिहायचे. तर पहा आपण काय काय नावं आले होते. हेड, ankles, foot, nose, eyes, nape. नेप काय होतं, हे मागचा हिस्सा आहे ना. नेप, फीट, वेस्ट. वेस्ट म्हणजे काय असतं, कंबर. शोल्डर्स, हे these are the shoulders. रिस्ट म्हणजे हे रिस्ट आणि इयर्स. ठीक आहे. लिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड राईट देअर अप्रॉक्सिमेट एजेस. म्हणजे आपल्याला कहाणीत जे कॅरेक्टर्स होते, ठीक आहे, त्यांचे चरित्र होते, ते कोणकोणचे होते त्यांचे नावं लिहायचे आणि अप्रॉक्सिमेट एज म्हणजे आपल्याला काय वाटतं की त्यांची एज, त्यांचं वयगट काय असेल. तर आपण एक अंदाजाने लिहू इथे. जसं की मलाशा होती 5-6 वर्षाची असेल ती. अकुल्का असेल थोडी मोठी होती तर 7-8 वर्षाची असेल ती, 7 किंवा 8. असंच अकुल्काची आई 30 किंवा 35 वर्षाची असेल आणि मलाशाची आई 40 वर्षाची असेल. ठीक आहे. अकुल्कास ग्रँड मदर, अकुल्काची जी आजी तर ती 60 वर्षाची असायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण त्यांची एज आपण एक इमॅजिनरी लिहिली आहे. ठीक आहे ना. राईट ऍट लीस्ट 5 कॉमन नाउन्स अँड 5 प्रॉपर नाउन्स. आता आपण हे कॉमन अँड प्रॉपर नाउन्स आता वाचलं होतं की काय असतं, तर त्याचेच म्हणतात येते की कॉमन आणि प्रॉपर नाउन लिहा. कॉमन नाउन्स कोणते असू शकतात? फ्रूट, ट्री, रिव्हर, मॅन, सिटी. हे सगळे कॉमन नाउन्स आहेत. ठीक आहे. प्रॉपर नाउन्स, पंकज. पंकज काय, मुलाचं नाव आहे. ठीक आहे, एक प्रॉपर नेम आहे. गंगा नदीचं नाव आहे. सोलापूर एका जागेचं नाव आहे. महाराष्ट्र टाइम्स हे काय, एका न्यूजपेपरचं नाव आहे, तर हे पण जे आहे प्रॉपर नाउन आहे. आणि चंपक एका पुस्तकाचं नाव आहे. तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल, प्रॉपर नाउन्स नेहमी जे आहे कॅपिटल लेटर्स पासूनच स्टार्ट होतात. केव्हाही आपण प्रॉपर नाउन लिहितो तर कॅपिटल लेटर्सनीच लिहितो. नेक्स्ट आहे चूज एनी 5 सुटेबल कॉमन नाउन्स अँड इन्व्हेंट इंटरेस्टिंग नेम फॉर देम. आपल्याला कोणतेही आपल्या मनाने 5 कॉमन नाउन्स घ्यायचे आहेत आणि त्याचे आपल्याला असे इंटरेस्टिंगशे नावं द्यायचे आहेत, प्रॉपर नाउन द्यायचे आहेत. ठीक आहे. जसं की होटल. होटल हे एक कॉमन नाउन आहे आणि आपण नाव देऊ शकतो फूडी. फूडी म्हणजे काय, जो खूप खाणारा असतो, खूप खाणं तिला आवडतं, तर हे फूडी होटलचं नाव असू शकतं, तर हे प्रॉपर नाउन आहे. विलेन कॉमन नाउन. रावण, रावण एक विलेन होता ना, तर हा एक काय झाला, हा प्रॉपर नाउन, कॉमन प्रॉपर. सिटी कॉमन नाउन. सांगली प्रॉपर नाउन. ठीक आहे, सांगली एक जागेचं नाव आहे. माउंटेन, ठीक आहे, पर्वत. आणि माउंट एव्हरेस्ट एका पर्टिक्युलर पर्वतचं नाव आहे ना. सगळ्यात मोठी जी सगळ्यात शिखरची चोटी आहे जी माउंट एव्हरेस्ट असते ती, तर ती माउंट एव्हरेस्ट. आणि असंच किंग म्हणजे राजा आणि शिवाजी, शिवाजी राजे होते आपले फार मोठे.
तर हे जे आहे हे आपले प्रॉपर नाउन झाले आणि हे झाले आपले कॉमन नाउन. तर आज आपण आपली स्टोरी कन्क्लूड केली, संपली आपली स्टोरी, आणि आपण शिकलो की कधी पण पहिली गोष्ट तर भांडलं नाही पाहिजे, आणि कधी भांडण असतं तर लहान मुलांच्या भांडणात मोठ्यांना कधीच पडलं नाही पाहिजे. आणि जर पडायचंच आहे तर त्यांना त्यांच्यामध्ये काय केलं पाहिजे, सुलह करावली पाहिजे, फ्रेंडशिप करावली पाहिजे. कधी स्वतः मोठे आहेत तुम्ही, तुम्हाला भांडलं शोभा नाही देत. ठीक आहे. त्याच्या अलावा आपण आज कॉमन आणि प्रॉपर नाउन ह्याच्यामध्ये फरक शिकलो, आणि आपण शिकलो की प्रॉपर नाउन नेहमी काय करतात, कॅपिटल लेटर्स मध्येच लिहितात. तर अशा प्रकारे आज आपण नाउनच्या बाबतीतही आणि छान गोष्टी शिकलो. तर आजचा हा क्लास इथेच संपतो. पुढच्या सेशन मध्ये परत भेटूया. बी हॅपी, बी सेफ. थँक्यू. हॅव अ नाईस डे.